पाठीमागचा एक बुके काढून द्या. मॅडम ठीक आहे द्या सगळी मिळून ठीक आहे तो ठेवा आणि हा अभिनंदन. माझं नाव कांता अशोक खोत. शहीद जवान निलेश अशोक खोत याची मी माता आणि लेफ्टनंट प्रियंका निलेश खोत ही माझी सूनबाई आहे. खरं तर आम्ही शेतकरी वर्गातलीच आमचं कुटुंब आहे. पण निलेशनं 12वी सायन्स नंतर मित्रांच्या सोबत त्यानं आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याची पण जिद्द होती जायचं, पण तो असं बाहेरूनच प्रयत्न करून असं तो स्वतः पास झाला, स्वतःच्या हिमतीवर पास झाला आणि पहिल्याच ह्याच्यात त्याचं पण सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर स्वतःच्या तो हिमतीवर अभ्यास करून करून पुढचं पद मिळवत गेला तो. परंतु आर्मीमध्ये गेल्यानंतर मला खूप अभिमान वाटायचा की जय जवान जय किसान म्हणायची मी. वडील शेतकरी होते आणि मुलगा शेतात देशासाठी, एक जण शेतकरी आणि एक जण देश. लाल बहादूर शास्त्रीचा नारा होता जय जवान जय किसान. मला खूप अभिमान वाटायचा. पण ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळी जम्मूला वगैरे गेल्यानंतर तिकडं त्याचं पोस्टिंग झाल्यानंतर मला खूप भीती वाटायची, आमच्या कुटुंबाला भीती वाटायची. पेपरला काहीतरी न्यूज आले की आम्ही असं रडत बसायचं अक्षरशः. पण त्यावेळी आमची मनातील भीती घालवण्यासाठी त्याने आम्हाला जम्मू वगैरे तिकडचा भाग दाखवून आणला. आणि तो म्हणायचा, ज्यावेळी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होईल त्यावेळी तो म्हणायचा तिरंग्यातून येणं खूप नशीबवान असते आणि हे नशीब सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही म्हणायचा. मी खूप भाग्यवान आहे म्हणायचा. आणि असं माझं इतकं कुठं भाग्य आहे की माझ्या वाट्याला ते येईल असं दिवस असं म्हणायचा. आणि आम्हाला हसूनच तो असं हे करायचा. मग त्यानं एवढं धाडस दाखवलं, पण आम्ही ते असं थोड्यानंतर दिवसानंतर विसरून पण जायचं, पण नॉर्मल राहायचं. पण अचानकच असं आमच्या कुटुंबावर एक आघात झाला की माझ्या मिस्टरांचं निधन झालं. त्यात पण आम्हाला दुःखात सावरण्यात पण त्याची हे होते. आम्हाला तो आतून खचला होता पण आम्हाला दाखवत नव्हता. आम्हाला तो असं प्रोत्साहन देत होता, घाबरू नका मी आहे, काळजी करू नका असं म्हणत होता. आणि 1 महिन्यानंतरच तो गोव्यामध्ये ट्रेनिंग चालू होतं त्याचं. वडिलांच्यासाठी त्यानं ते ट्रेनिंग सोडून आला इथं आणि परत 1 महिन्यासाठी दिल्लीला गेला होता. आणि मी थोड्या दिवसात रजेवर येत आहे म्हणून फोन केला होता त्यानं. त्या दिवशी सकाळी फोन केला होता. मी बुधवारी फोन केला होता आणि शनिवारी मी बुकिंग केलं येणार आहे म्हणून सांगितलं त्यानं. आणि दुपारीच असं अचानक बातमी आल्या मला की निलेश. आम्हाला खूप हे वाईट वाटलं, त्यावेळी खूप दुःख झालं. सगळ्या गावकऱ्यांनी त्यानं आम्हाला ह्या दुःखातून सावरलं. आणि विशेष म्हणजे प्रियंकावर पण ही आपत्ती ओढवली. हे आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा आघात होता. आणि त्यातूनच कोण काय बोलणार ह्याच्यातून प्रियंका आमची खूप सावरली. त्यातून मला प्रियंकाच्या अंगात विविध कला होतात, त्याबद्दल प्रियंकाबद्दल मला विश्वास होता. ही गेली तरी नक्कीच काहीतरी करून दाखवणार ह्याला माझ्यात प्रचंड आत्मविश्वास होता. मग तिला पण ते कुणीतरी काहीतरी बोललं तर फेस करण्यापेक्षा तिने लायब्ररी जॉईन केली. नंतर MPSCची तयारी करत असतानाच तिला ऑफिसरकडून वेगवेगळ्या ठिकाणाकडून माहिती मिळवली तिनं. आणि तिनं SSBची तयारी केली आणि इतकी कडी मेहनत केली तिनं. पहाटे उठायची, ती मेडिटेशन करायची, व्यायाम करायची, ग्राउंडला फिरायला जायची, परत लायब्ररी जॉईन करायची. तिनं पोटाची सुद्धा म्हणजे जेवणाच्या डब्याची सुद्धा काळजी घेतली नाही तिनं. आपल्या स्वतःची काळजी केली नाही, काही नाही. पण एवढं तिनं जिद्द ठेवली मनात, मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून. आणि एवढ्या कमी कालावधीत तिनं माझ्या मुलग्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्या स्वप्नाबरोबरच तिनं स्वतःचं पण एक अस्तित्व निर्माण केलं. आणि खरंच हे आत्ताच्या मुलींना आणि पुढच्या ह्या ज्या वीर पत्नी आहेत त्यांना एक आदर्श घालून दिला, त्याचा मला खूप खूप अभिमान वाटतोय. मी लेफ्टनंट प्रियांका निलेश खोत. माझे पती नायक खोत निलेश हे सिग्नल्समध्ये होते आणि त्यांनी 13 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट केली होती सिग्नल्समध्ये. लास्ट त्यांनी दिल्ली हेडक्वार्टर्समध्ये पोस्टेड होते. सडनली त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं.
त्याच्या आधीच 1.5 महिन्याआधी माझ्या सासऱ्यांचं सुद्धा निधन झालं होतं. त्यामुळं आधीच आम्ही एका दुःखाच्या डोंगरातून फक्त हेच होतं, त्यावेळी हा मोठा डोंगर आमच्यावर कोसळला. त्याच्यानंतर परिवाराने मला साथ दिली, माझ्या माहेरच्यांनी, सासरच्यांनी. माझी लहान मुलगी होती आणि त्यांचंसुद्धा वय 32 होतं. त्यांच्या लहान वयात त्यांचं दुःखद निधन झालं, हे आमच्या फॅमिलीसाठी एक मोठा धक्का होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी, माझ्या परिवाराने मला मदत केली. मी ब्रह्माकुमारी सेंटरला जायचं, स्पिरिच्युअलिटीचा मी हेल्प घेतला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आणि डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी. तशी मदत मला मिळतच गेली. मेजर पेन्शनच्या संदर्भात जेव्हा मी संपर्क साधला, तेव्हा मेजर रविकुमार यांनी मला ह्या एक्झामबद्दल सांगितली. आणि त्याचबरोबर मी कोणकोणतं कोचिंग घ्यायचं आहे. माझं शिक्षण हे मराठी मीडियममध्ये कंप्लीट झालं होतं. लग्नाआधी फक्त मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं. त्यानंतर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं. त्यानंतर मग मी ती दिल्लीची कोचिंग घेतली. प्रत्येक गोष्ट मी माझ्या एक्झामच्या अनुसंधानच मी पूर्ण करत होते. त्यानंतर ते कोचिंग घेतल्यानंतर मेमध्ये 2024मध्ये माझी फर्स्ट SSB झाली बँगलोरमध्ये. त्यावेळेला मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती रिकमेंड झाले. मेडिकल्स वगैरे क्लिअर झाली, मात्र वीर नारीसाठी फक्त एकच वॅकन्सी असते. त्यामुळं ते एक मनाला हुरहुर लागलेली की ऑल इंडिया रँक फर्स्ट येईल की नाही. आणि नशिबानं तिथंही मला साथ दिली आणि मला ती सीट मिळून गेली. आणि लगेच ऑक्टोबरमध्ये मी OTA चेन्नईला व्हिजिट केले माझ्या ट्रेनिंगसाठी. आणि 11 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर जस्ट 6 सप्टेंबरला माझी POP कंप्लीट होऊन मी लेफ्टनंट म्हणून मला ती रँक मिळून गेली. त्याच्या व्यतिरिक्त मी माझा प्रवासाचं एक ओव्हरऑल सांगायला गेलं तर, फर्स्ट म्हणजे परिवाराची साथ आणि स्वतःची सुद्धा जिद्द आणि हार्डवर्क नक्कीच गरजेचं आहे. आणि मी सांगायला जाईन की एक 1.5 वर्षाचीच गोष्ट असते. जर कुठलीही गोष्ट तुम्ही मनापासून केला तर ती मिळूनच जाईल. फक्त आपलं कष्ट असलं पाहिजे, ती डेडिकेशन असली पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. कुठलेही डाऊट्स ठेवले नाही मी फक्त स्वतःला म्हणणार होते की हां, माझ्याकडून होणारच आहे, मी पास होणारच आहे. शेवटपर्यंत मी निगेटिव्ह कुठला शब्द स्वतःलासुद्धा म्हणला नाही की पास होईन की नाही. आणि माझ्या मुलींनी, माझ्या सासूबाईंनी मला स्पेशली साथ दिली त्यामध्ये. आणि सध्या मला जे हवं आहे ते मी अचीव करू शकले. ओके. स्पेशली मुलींना तर मी नक्कीच सांगेन की त्यांनी शिक्षणाकडे ध्यान दिलं पाहिजे. फोकस पूर्ण, कारण की हे पर्टिक्युलर पिरियड असतो, तो नंतर तुमच्या आयुष्यात येणार नाही. नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आता जर तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाल्या तर ती पूर्ण तुम्ही यूज करा. आणि त्यांच्या परिवारांना सुद्धा सांगेल की त्यांना पूर्ण पायावर उभं राहिल्याशिवाय त्यांच्या लग्नाची वगैरे कोणती चिंता करू नये. आणि स्पेशली वीर नारीजना आणि विधवांना सांगेल की मिस्टरांच्या निधनानंतर हा मोठं संकट असलं तरीसुद्धा त्याच्यातून तुमचं आयुष्य संपलं नाही. इट कॅन बी युअर सेकंड इनिंग ऑल्सो. तुम्ही तुमच्या परिवारासाठी आणि मुलांचा विचार करून तुम्ही त्या दुःखातून स्वतःला बाहेर काढा. तुम्ही स्पिरिच्युअलिटीचा मार्गदर्शन घ्या किंवा काही करा, अभ्यासाचा, पुस्तकांचा, तुम्ही मदत घ्या आणि त्या दुःखातून पहिला बाहेर निघा आणि स्वतःला स्वतःच्या पायावर उभं करा. आणि परिवारासाठी लॅबिलिटी न होता एक असेट व्हा आणि त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावा.